नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवीन वाहन खरेदी करताना कशी काळजी घ्यायची हे आज आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. गुरुजी, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र थोडक्यात तुमची ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांच्या अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की शोरूममधून नवीन कार काढताना कोणत्या गोष्टी नेमक्या लक्षात ठेवाव्यात? जेव्हा तुम्ही गाडी काढताय शोरूममध्ये जाऊन तुम्ही गाडी काढताय, तर दोन एक वस्तू तुम्हाला लक्षात ठेवायच्या. नंबर 1, तुम्ही गेले आणि गाडी घरी आणली, हे म्हणजे एकदम अधुरा कार्य, हा पूर्ण कार्य झाला नाही. तुम्हाला म्हणजे ते तुमची लक्ष्मी आहे. ते लक्ष्मीला आपण कसं घरी आणतो, जसं आपण लग्न करून आणि आपण जे वधूला सूनला जसं आपण आणतो ना, तसं तुम्हाला तिला आणायचं आहे. म्हणजे तिचं स्वागत करून, तिची पूजा अर्चना करून मग तुम्हाला आणायचं आहे. आणि दोन एक वस्तू लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही शोरूममध्ये तुम्ही पूजा करताय, तर पूजा करताना तुम्हाला कुठे तुमचं तोंड करायचं आणि जे आपली जे गाडी आहे तिचं तोंड कुठे करायचं. तुम्ही पूर्वकडे तोंड करा आणि गाडीचं तोंड पश्चिमकडे. पूर्वकडे तोंड करून जर तुम्ही पूजा केली तर तुमच्यावर साक्षात सूर्यदेव प्रसन्न होणार आणि तुम्हाला देव आशीर्वाद देणार. आणि त्या जे वाहन तुम्ही काढताय त्या वाहनकडून तुम्हाला कधी कोणताही त्रास होणार नाही. नंबर 2, आधी पण खूप काही वेळी मी सांगितलं आहे की वाहन काढताना वाहनचा तैलाभिषेक नक्की करायचा. तैलाभिषेक आपण कसं करताय, ते जे वाहनचे व्हील असतात, जे टायर्स, त्यांच्यावर तुम्ही तेल घाला थोडासा. नंबर 3, गाडी काढताना तुम्ही टायरच्या खाली एक लिंबू पण लावा आणि समोर तुम्हाला नारळ पण फोडायचा. गाडीची गाडीवर कुणाची काही वाईट दृष्टी पडू नये यासाठी तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन थोडासा तिकडून तुम्ही सिंदूर आणून घ्या. सिंदूर घेऊन जा तुम्ही आणि जे वॉनट आहे ना, वॉनटवर तुम्हाला स्वस्तिक लावायचं किंवा तुमचे गुरुजी वगैरे कोणी असेल त्यांना सांगा की तिकडे एक स्वस्तिक लावून आणि तिथं गणपती वंदना आणि हनुमत वंदना नक्की करायचं. तर कधीही वाहन अपघातग्रस्त होणार नाही आणि कधी तुम्हाला त्रास होणार. तर हे छोटी गोष्ट आहेत, त्यांचं जर तुम्ही लक्ष दिला तर तुम्हाला अजून खूप काही वाहनांचा लाभ होणार. म्हणजे हा तर फक्त तुमची सुरुवात आहे. नंतर तुम्ही कधी पाहिलं असेल, एक वाहन घेतला, लोक लगेच थोडे वर्षांनी ते लगेच खूप काही वाहन घेत आहे. तर तुमच्यासाठी तो वाहन जर असा केला ना, तर तुमच्यासाठी तो वाहन खूप लकी ठरणार. नक्कीच. गुरुजी, आता तुम्ही मगाशी म्हणालात की वाहन घेताना म्हणजे आपण जसं नववधूला घरी आणतो, आपल्या सुनेला घरी आणतो, त्या पद्धतीने वाहन काढायचं असतं. मात्र वाहनासाठी देखील वाहन खरेदी करण्यासाठी देखील एक विशिष्ट मुहूर्त किंवा वार पाहावा लागतो का? हो, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक तर राहू कालमध्ये कधी वाहन घेऊ नका तुम्ही. नंबर 2, जर पंचांगानुसार दिशाशूल बरोबर नाही आहे, तर त्या काळात वाहन घेऊ नका. आणि जे तुम्ही सांगितलं, तर बुध जे ग्रह कारक आहे ते वाहन कारक ग्रह आहे. बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी तुम्ही वाहन काढू शकतात. आणि कधी काय असतं की विशेष योगकारक अजून दुसरे वार आहेत. म्हणजे ज्या दिवशी म्हणजे शनिवार आहे आणि शनिवारी जर खूप चांगला मुहूर्त आहे तुम्ही काढू शकतात. रविवारी खूप चांगला मुहूर्त आहे काढू शकतात. म्हणजे तुमच्या राशी अनुसार ज्या वारला जे मुहूर्त चांगलं आहे तुम्ही त्या वारला तुम्ही वाहन काढू शकतात. आणि मुहूर्त नक्की बघून घ्या की कोणत्या काळात आपल्याला तो वाहन घ्यायचं. कसं काय, लग्न पण
खूप काही प्रकारचे असतात. म्हणजे स्थिर लग्न, अस्थिर लग्न, द्विस्वभाव लग्न. तर स्थिर लग्नमध्ये तुम्ही गाडी घ्या. स्थिर लग्नमध्ये गाडी घेतली तर गाडी आपल्याकडे सदैव स्थिर राहते. कधी आपल्याला त्याचा त्रास होत नाही. नक्कीच. गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे म्हणजे अगदीच तो नशिबावर अवलंबून असतो. मात्र वाहनांचा कधीही अपघात होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? जे मी आधी पण सांगितलं की तुम्ही गाडी हं, काढताय ना, त्या काळात तुम्ही हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन हं, तुम्ही सिंदूर आणला आणि जे स्वस्तिक तुम्ही जर तिकडे स्वस्तिक लावला आणि तिकडे तुम्ही खूप छान पूजा केली, अर्चना केली हं, आणि वाहनमध्ये तुम्ही एक वाहन दुर्घटना नाशक यंत्र म्हणून एक यंत्र आहे. हं. वाहन दुर्घटना नाशक यंत्र. ते नेहमीच तुम्ही गाडीमध्ये ठेवा. आणि गाडी कधी शिल्लक ठेवू नका तुम्ही. तुम्ही गाडीमध्ये गणपतीची प्रतिमा किंवा तुमच्या जे कोणी आधार आहे, तुमची ज्या देवांवर श्रद्धा, विश्वास आहे, तुम्ही त्यांची प्रतिमा नक्की ठेवा. तर गाडीचा कधीच अपघात होणार नाहीत. आणि नंबर 2, खूप काही वेळ आपण बघताय, की आपण कुठे उभं आहोत आणि आपण गाडीवर पाय ठेवतो हं, आणि गाडीमध्ये आपण कुकृत्य पण करतो. कुकृत्य म्हणजे खूप काही लोक स्मोकिंग करताय, खूप काही लोक मद्यपान करताय. जर तुम्ही असं करताय ना, तर कधी पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला जर असं वाटतं बाबा कधी आपल्याला गाडी अधून तुम्हाला कधी त्रास होऊ नये, तर यासाठी कधी गाडीमध्ये कुकृत्य काहीच करू नका. आणि गाडीला तुम्ही एकदम लक्ष्मीसारखा म्हणजे लक्ष्मीसारखा ठेवा तुम्ही. जसं आपण लक्ष्मी ठेवतोय ना, जसं आपण लक्ष्मीची केअर करतोय ना, हं. तसं पैशांची केअर करतो, तसं तुम्ही त्यांची केअर करा. तर तुम्हाला कधी गाडी त्रास देणार नाही. नक्कीच. गुरुजी मात्र कारचा कोणता रंग म्हणजे कोणतीही गाडी असो, कार असो, टू व्हीलर असो, त्याचा रंग जास्त शुभ कोणता असतो? हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न. हं, खूप काही लोक प्रश्न विचारताय. पण हा प्रश्नाचं जे खरं उत्तर आहे ना, ते कुंडलीमध्ये आहे. तुमच्या जोडता म्हणजे जे ग्रह तुमच्या हं. बलवान आहे, जे ग्रह तुमच्या योगकारक आहे आणि कुंडलीनुसार तुम्हाला जे रंग शुभ आहेत, त्या रंगाची गाडी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे कधी-कधी काय असतं, की लोक काली गाडी घ्यायला हं, खूप घाबरतात. काळा हं. रंग त्यांना वाटतं, "अरे बाबा, शनीचा रंग आहे, तर आपल्याला अशुभ आहे. आपण काली गाडी नाही, नाही आपल्याला नाही." नाही, तसं नाही आहे. मी खूप काही लोकांना पाहिलेलं आहे, ज्या लोकांनी काळी गाडी घेतली, त्या लोकांनी खूप राईज केला. कारण काय होतं त्याच्यामागे कारण फक्त एकच, त्यांचा शनी खूप चांगला होता. आणि शनी जर तुमचा चांगला आहे, राहू तुमचा चांगला आहे, केतू तुमचा चांगला आहे, तर तुम्हाला काली गाडी घ्यायची आहे. आणि खूप काही लोक असतात, ते व्हाईट गाडी घेत आहे आणि खूप काही लोक जे दुसरे रंग आहे, ते रंग घेत नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, जर तुमच्या सूर्य बलवान आहेत, मंगल बलवान आहेत, ते खूप लोक संत्री रंगची गाडी पण घेत आहेत, ते त्यांना लाभते. तर मी तुम्हाला एवढं सांगतो, की तुमच्या कोणता ग्रह योगकारक आहेत, त्या रंगाची गाडी तुम्हाला घ्यायच्या. आणि एक मूल प्रश्न असा आहे, की जर आपल्याला कुंडली माहीत नाही आहे, हं. आपल्याला नाही माहिती बाबा आपलं कोणता रंग आपल्यासाठी चांगला आहे, तर त्यासाठी काय करायचं? तर एकच रंग, व्हाईट कलर म्हणजे सफेद रंगची गाडी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला काही माहिती नाही आहे, ते सफेद रंगाची गाडी सगळे लोकांसाठी ते लकी आहे. मात्र गुरुजी काही वेळा असं म्हटलं जातं, की एखाद्या व्यक्तीला गाडी लाभत नाही, हं. वाहन लाभत नाही. त्या गाडी घेतल्यावर ॲक्सिडेंट होण्याची, अपघात होण्याची शक्यता आहे. अशी लोकं देखील गाडी घेण्यासाठी घाबरतात. त्यांनी काय करावं? सगळ्यात महत्त्वाच्या, जर तुम्ही अपघातमुळे कधी-कधी काय असतं, की लोकांच्या म्हणजे इतिहास चांगला नसतं. म्हणजे हं, मागची त्यांचा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला, हं, ते हं. लोक घाबरून जातात ते लोक आणि परत कधी गाडी चालवत नाही. जर तुमच्यासोबत पण असं काही झालेलं आहे, काय करा, गाडी चालवताना म्हणजे आधी तुम्हाला एकदा तुमचे इष्टदेवाला प्रणाम करा. म्हणजे तुम्ही स्टीअरिंगवर बसले ना, तर इष्टदेवाला तुम्ही प्रणाम करा आणि गाडीला पण प्रणाम करा तुम्ही. नंबर 2, मी जे सांगितलं तुम्हाला, की गाडीमध्ये जर तुम्ही वाहन दुर्घटना नाशक यंत्र जर तुम्ही ठेवलं, तर वाहन अपघातग्रस्त होत नाही. उदाहरणार्थ म्हणजे एक यंत्र आणि ते तुम्ही तुमचं जे बॉनट वगैरे आहेत, हं. बॉनटमध्ये एक लाल कपडा ठेवा. त्याच्यावर ते यंत्र जे मी सांगतो ते यंत्र ठेवा आणि जर तुमच्याकडे तेच पण नाही आहे, तर जे मी सांगितलं गाडी शिल्लक ठेवू नका. तुमची श्रद्धा ज्या देवांवर आहे, त्यांची प्रतिमा तुम्ही समोर ठेवा. आणि नंबर 2,
एक हा जे प्रश्न तुम्ही केला याचं मी एक चांगलं उत्तर तुम्हाला देतो. गाडी काढताना सगळ्यात आधी तुम्ही ज्या देवाची उपासना करताय, ज्या देवांना तुम्ही मानताय, तिकडे तुम्ही सगळ्यात आधी जा गाडी घेऊन. आणि नंबर 2, जर तुमचा अनुभव खरा नाही आहे, तुमचा अनुभव असा आहे बाबा म्हणजे तुम्ही गाडी घेतली आणि तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, म्हणजे दरवेळी त्रास झालेला आहे, तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. तुम्ही गाडी घेऊन भैरव मंदिराला जा. तुम्ही भैरव मंदिराला जर तुम्ही गाडी घेऊन गेले, म्हणजे पहिल्यांदा गाडी काढली शोरूमतून आणि तुम्ही भैरव मंदिराला गेले, तुमचा वाहन कधी अपघातग्रस्त होणार नाही. आणि याचा एक खूप चांगला मी तुम्हाला उत्तर देतो. दर शनिवारी तुम्ही भैरव मंदिराला जाऊन तिकडे तुम्ही अगरबत्ती धूपबत्ती लावा आणि जे तिकडे जे धूपबत्तीची जे वात असते ते तुम्ही गाडीवर टाका. जर तुम्ही असं केलं ना, तुम्हाला 100% कधी तुम्हाला घाबरायचं नाही, कधी अपघातग्रस्त तुमचा वाहन होणार नाही. नक्कीच. गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे कल्याणहून. नंदकिशोर परब आपल्याशी जोडले गेले आहेत. नंदकिशोरजी, विचारा तुमचा प्रश्न. हा बोला. नंदकिशोर बेटा, हा Yes. आवाज येतो तुमचा. जन्मतारीख सांगा मला 16/4/74. आणि जन्मवेळ बेटा. 6:30. आणि जन्म ठिकाण काय बेटा आपलं? मुंबई. कामाबद्दल थोडंसं तुम्ही जास्त परेशान आहात आणि दुसरा पैसे एकदम टिकत नाही, ठीक आहे ना, पैशांची हो. खूप अडचणी चालू आहे आपल्याला. आणि नंबर 3, तुमचा सहज स्वभाव, म्हणजे सहज स्वभावामुळे लोक तुमचा फायदा जास्त घेत आहे, ठीक आहे ना, ते स्वभावामध्ये थोडासा बदल करायचा बेटा. आणि नंबर हो. 3 तुम्ही काय करा, जे तुमच्या कुंडलीचे शनी आणि चंद्र दोन्ही निर्बल आहेत, दर सोमवारी तुम्ही महादेव मंदिरमध्ये जाऊन पंचोपचार पूजा करा. पंचोपचार पूजामध्ये काय करायचं, पंचगव्यातून तुम्ही अभिषेक करा, धूप दीप लावा आणि खडी साखरचा भोग लावा, म्हणजे नैवेद्य लावायचे तुम्हाला. असं पंचोपचार पूजा करायचं तुम्हाला दर सोमवारी. हा तुम्ही 21 सोमवार करा. आणि नंबर 2, शनिवार आलं की दर शनिवारी तुम्हाला शनिदेवचा तैलाभिषेक करायचा तुम्हाला, ठीक आहे. आणि आपल्या घरी आपल्या घरी तुम्हाला जे शमीपत्रचं झाड आहे ना, ते शमीपत्रचं झाड लावा तुम्ही. हे 3 काम जर केले ना, तर आपल्याला जे आपलं कामामध्ये खूप यश भेटणार आणि कधी तुमच्या काही नुकसान वगैरे होणार नाही आणि तुमची प्रगती पण खूप चांगली राहणार. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतात. धन्यवाद नंदकिशोरजी, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येकालाच नवीन कार खरेदी करण्याची ऐपत असतेच असं नाही आणि गाडी चालवण्याची सगळ्यांनाच आवड असते. त्यामुळे काही जण वापरलेली कार, म्हणजेच अगदीच त्याला सेकंड हँड कार असं म्हणू शकतो आपण, खरेदी करतात. तर ती खरेदी करावी की नाही? एकदम खरेदी करावी. कसं काय की खूप काही लोक असतात त्यांच्या बजेट तेवढं नाही आहे, किंवा खूप काही लोक फक्त आता शिकताय म्हणून ते जुनी गाडी घेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं. नंबर 1, जुनी गाडी कधी शनिवारी घ्यायची नाही, ओके. ठीक आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. नंबर 2, जुनी गाडी घेतली तर त्याची एनर्जी पॉझिटिव्ह करा. कसं काय, जे म्हणजे जी तुमची गाडी ज्याकडे होती त्यांचा ऑरा एक वेगळा होता, तर कसं करू शकता आपण, तर काय करायचं, तुम्ही जेव्हा गाडी त्यांच्याकडून तुम्ही घेताय ना, तर गाडी घेताना तुम्हाला सगळ्यात आधी जिथं तुमची श्रद्धा आहे तिकडे तुम्ही जा आणि तिकडं जाऊन तुम्हाला त्या गाडीच्या समोर एक नारळ फोडायचं तुम्हाला. तर जेवढी नेगेटिव्ह एनर्जी राहते ना, ती सगळी नेगेटिव्ह एनर्जी निघून जाते, तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. तर तुम्ही इतका म्हणजे हे लक्ष जर ठेवला तर तुम्ही जुनी गाडी घेऊ शकता. आणि कधी कधी जुनी गाडी पण खूप लोकांना लाभते. तर असं काही नाही आहे, तुम्ही जुनी गाडी घेऊ शकता. नक्कीच. म्हणजे गाडीचा नंबर देखील नशीब बदलू शकतो का? हा खूप चांगला प्रश्न आहे. तुमचा जे लकी नंबर आहेत, जर तुम्ही तुमच्या लकी नंबरनुसार तुमच्या गाडीचा नंबर घेतला, तुमच्याकडे जर चॉईस असेल तर तुम्ही चॉईस करा. खूप काही लोकांचा जसं म्हणजे 7 नंबर लकी आहेत, तर तुम्हाला फक्त 7 नंबर घ्यायचा, तर बाबा त्यासाठी खूप पैसे पण भरावे लागते. 9 नंबर लकी आहे, 9 नंबर फक्त तुम्ही घेताय, पैसे भरावे लागते. तर तुम्ही काय करा, म्हणजे टोटल क्रमांकही जर 7 आलं किंवा टोटल क्रमांकही जर 9 आलं तरी चालतं.
असं नाही आहे की फक्त तुम्हाला सिंगल डिजिट नंबर तुम्हाला लागतात, असं नाही आहे. आणि कधी कधी काय असतं, जे नंबर कुंडली अनुसार तुमच्यासाठी लकी नाही आहे, म्हणजे त्या नंबरची एंट्री तुमच्या गाडीच्या नंबरमध्ये करू नका. एक उदाहरणार्थ, जर तुमच्यासाठी 4 नंबर लकी नाही आहे, म्हणजे 4 नंबर 4 तारखेला तुम्ही कधी कोणताही काम केला किंवा 4 क्रमांकच्या कोणताही तुम्ही काम केला, ते तुम्हाला लाभलं नाही आणि तुम्हाला तुमच्या मनात ही गोष्ट बसली की बाबा 4 नंबर आपल्यासाठी लकी नाही आहे, तर काय करायचं, तुमच्या म्हणजे जे नंबर तुम्ही घेता त्याच्यामध्ये 4ची एंट्री करू नका तुम्ही. आणि जे नंबर जेवढा लकी आहे ते टोटल क्रमांकही जर ते आला तरी चालतं. आणि तुमच्याकडे जर ऑप्शन नाही आहे तर तुम्ही हे पण करू शकता की जे तुमच्या लकी नंबर आहेत त्या लकी नंबरपासून तुमचा नंबर सुरू असला पाहिजे. अच्छा. म्हणजे जसं 7 नंबर लकी आहे तुमचा आणि तुम्हाला नंबर भेटला 7351, ते आधीचा नंबर म्हणजे आपला 7 आहे, ते तुम्ही असं घेऊ शकता, ते पण तुमच्यासाठी लाभणार. तर तुम्ही म्हणजे आधीचा नंबर पण जर तुम्ही ते लकी नंबरपासून सुरू होत आहे ते तुमच्यासाठी खूप लकी आहे. तर याचा विचार पण नक्की करायचा आपल्याला. नक्कीच. गुरुजी, काही लोक ईर्षेपोटी इतरांच्या नवीन गाड्या खराब करतात किंवा स्क्रॅच पाडतात. हं. मग यावर नक्की उपाय काय? या गोष्टीवर उपाय काय? पहिल्यांदा मी हे सांगतो तुम्हाला की खूप काही लोक असं करतात, मी पण लोकांना पाहिलेलं आहे. बघा, कर्म रिटर्न होत आहे, हो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आज जर आपण ईर्ष्यामुळे जर कुणाची गाडीला थोडासाही आम्ही त्रास दिला ना, तर गाडी फक्त निर्जीव वस्तू नाही आहे. निर्जीव वस्तू जर असली तर ती उभी राहते. उभी राहत नाही, ती चालते फिरते, म्हणजे सजीव वस्तू आहे. तुम्ही आज ज्या लोकांना त्रास देताय, म्हणजे तुम्ही स्क्रॅच पाडताय किंवा त्यांची गाडीला तुम्ही त्रास देताय, 100% तुमच्यासोबत पण तसंच होणार. आणि ज्या दिवशी तुमच्यासोबत होणार त्या दिवशी तुम्ही ते गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही काय केलं असतं त्या दिवशी. ते असं करायचं नाही. आणि जे तुम्ही प्रश्न केला सगळ्यात मोठा, आपण जर कोणाचीही गाडीला त्रास दिला, स्क्रॅच पाडला, आपला शनी खराब होता. म्हणजे अच्छा. शनी देवाची जी कृपा आहे ते आपल्यावर कधीच होत नाही. पण आपण उपाय काय करू, याच्यावर परिणाम काय, उपाय काय, तर तुम्हाला फक्त तेवढं करायचं, दर शनिवारी, दर अमावस्येला आणि दर पौर्णिमेला तुम्ही तुमच्या वाहनाच्या समोर एक नारळ फोडा तुम्ही. तर जर कुणाची वाईट दृष्टी, बुरी नजर जर काही फ्युचरमध्येही जर आली तर तुमच्या गाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि लोकांची नजर पण बिघडणार नाही. नक्कीच. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एखादं आपण वाहन खरेदी केलंय, त्या वाहनाचा सतत जर वारंवार ॲक्सिडेंट होत असेल, अपघात होत असेल, तर ती गाडी आपल्याकडे ठेवावी का विकावी? नेमकं काय करावं? नाही, जर असं होत असेल तर तुम्हाला इतकं मोठं डिसिजन तुम्हाला घ्यायचं नाही की तुम्हाला गाडी विकायची आहे. तुम्ही काय करा, दर शनिवारी आणि अमावस्येला तुम्ही गाडीच्या समोर भीमसेन कपूर म्हणून एक कपूर येतं, ते भीमसेन कपूर तुम्ही गाडीच्या समोर ठेवून तुम्ही जाळून घ्या. हा उपचार जर तुम्ही केला तर तुमची गाडीचा अपघात जे परत परत होतं आणि तुम्ही वैतागले आणि तुम्ही गाडी विकायला तुम्ही विचार करता, तसं करायचं नाही. फक्त तेवढा उपाय करा, अपघात होणार नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. हो. नक्कीच. गुरुजी, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आपण आता मगाशी म्हणालात की गाडीमध्ये एखादा देव, आपण आपल्या ज्या देवावर श्रद्धा आहे तो देव आपण गाडीत ठेवू शकतो. मात्र असं आहे का नेमकं की ह्याच देवाची मूर्ती गाडीत ठेवली गरजेची आहे? जर तुम्ही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही की कोणती मूर्ती ठेवावी, तुम्हाला म्हणजे निर्णय तुम्ही घ्यायला तुम्हाला हे होत नाही, तर तुम्ही काय करा, गणपतीची मूर्ती म्हणजे ते विघ्नहर्ता आहे. आणि आपण कोणत्याही कामासाठी आज तुमच्यासोबत कोणताही घरच्या सदस्य असू द्या किंवा नसू द्या, पण तुमची गाडी तुमच्यासोबत राहते. तुम्ही कोणत्याही कामाला गेले तर गाडीमध्ये जर गणपतीची मूर्ती आहे, तर विघ्नहर्ताची मूर्ती ठेवली तर तुमच्या कामामध्ये कधीच विघ्न येणार नाही, अशी मान्यता आहे. तर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवा आणि आपले काम सिद्ध करा.
नक्कीच गुरुजी तुम्ही खूप छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केल्यात आणि याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदाचनम महिते धनम धान्यम पशुम भपुतलाम शतसंवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. ओम श्री महादेवे नमः. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.